क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। पनवेलचे महापौर माननीय नितीनभाई पाटील यांच्या जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीनं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आज पनवेलकरांना एक अतिशय सुरमयी अशी या पावसाळ्याची एक ऋतू हिरवा या कार्यक्रमाची भेट मिळालेली आहे। अतिशय सुरेल असा कार्यक्रम झाला आणि सगळ्या पनवेलकरांनी या कार्यक्रमाचं स्वागत केलं। अगदी खुर्च्याही टाकल्यानंतर जमिनीवरती काही लोक बसली, पण कार्यक्रम अनुभवला। विंगेतून लोकांनी अनुभवला। VIP रूम मध्ये CCTV वरती लोकांनी कार्यक्रम इथे येऊन पाहिला। मला असं वाटतं इतका सुंदर कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रम सादर करणाऱ्यांचा आभार, तो इतका सुंदर कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या नितीनभाईंचा आभार, आणि विनामूल्य असा कार्यक्रम आम्हा सगळ्यांना मिळाला आणि मला शुभेच्छा मिळाल्या त्याबद्दल मी महापौरांचे मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्या सगळ्या कार्यकर्ते सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की ती सारी मंडळी सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या उपक्रमांना साथ सोबत करत असतात, वेगवेगळे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवत असतात, पक्षाचे उपक्रम पोहोचवत असतात। आणि त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आवाहन केलं की आपण सेलिब्रेशन करू नये, आपण जास्तीत जास्त कम्युनिकेशन करावं, आणि त्या भावनेतून सरकारच्या योजना लोकांपर्यंत आम्ही वर्षभर पोहोचवत राहतो। वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा आपण उत्सवी कार्यक्रम साजरे करून उधळपट्टी करण्यापेक्षा लोकांच्यासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून काम करावं, आणि त्या भावनेतून त्यांनी आम्हाला आवाहन केलं होतं त्यांच्या वाढदिवसाला। त्याही वेळेला आम्ही रक्तदानापासून वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम केले, आणि आता मलाही वाटलं की आपणही या बाबतीमध्ये अनुकरण करावं, आणि अनुकरण करत असताना माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी आवाहन जे केलं त्याला त्यांनी प्रतिसाद दिलाय। वेगवेगळे कार्यक्रम सुरू झालेत, वेगवेगळे कार्यक्रम पुढेही होणार आहेत। ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम केलेत त्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो, आणि या सगळ्यामुळं पनवेलकरांचे आशीर्वाद मला मिळतात। त्यामुळे त्या सर्व पनवेलकरांचे आणि आयोजन करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। दिवसाच्या दिवशी मी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक शाळांमध्ये जातोय, विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतोय, आणि त्यामुळे शाळांमध्ये गेलो की आपल्यालाही आपण त्या विद्यार्थी दशेत असल्याची आठवण होते। आणि मग मला सातत्यानं म्हणावंसं वाटतं की या सगळ्या ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेत त्यांनी त्यांचा वेळ खर्च केला, त्यांचा पैसा खर्च केला, सगळे सहकार्यांचे श्रम खर्च होत आहेत, आणि दुवा मात्र मला मिळते। तर अशा पद्धतीचं काम सातत्यानं आपल्या हातातून घडावं असं वाटत राहतं, ते शिकत राहतो, आणि मला वाटतं की या सगळ्यातून आपण शिकत राहावं ही प्रेरणा नक्कीच मिळते। आम्ही जाणीव एक सामाजिक संस्थेतर्फे आम्ही जेवढे प्रभाग 18 मध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आमचं गणेशोत्सव मंडळ असेल, ढोल ताशा पथक असेल, ह्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षीच माननीय आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ते जे 24/7 समाजाप्रती काम करतात त्यासाठी कृतज्ञता दिन म्हणून आम्ही पाळत असतो, आणि कुठला ना कुठला सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडा विषयक असेल कार्यक्रम राबवत असतो। आजही या वर्षी आम्ही ऋतू हिरवा हा अतिशय चांगला कार्यक्रम या इथे पनवेलकरांना पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला। खरं तर आम्हाला लोकांची बसण्याची व्यवस्था करता आली नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली। परंतु मी असं म्हणेन की कार्यक्रमाला तर लोकांना यायचंच होतं, पण आज माननीय आमदार साहेबांना आज आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी लोक हे मोठ्या संख्येने आले। त्यामुळे अगदी तुडुंब भरून हॉल भरला होता। दोन्ही विंगेत लोक होते, VIP रूम मध्ये लोक होते। त्यामुळे मी पनवेलकरांचं खरोखर मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आशीर्वाद रूपी शुभेच्छा आज माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांना दिल्या। प्रशांत ठाकूर साहेबांचा आम्हा सर्वच कार्यकर्त्यांना हा कायम पाठिंबा असतो। मी संवेदनशील उल्लेख त्यासाठीच करतो, ज्या ज्या घटना समाजामध्ये घडत असतात त्याची नोंद घेऊन ते आम्हाला आम्हाला तिथे पाठवून त्याचं पाठपुरावा करत असतात। समस्या सोडवण्यासाठी, अडचणी सोडवण्यासाठी ते आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात, आणि खरोखरच आम्हा सर्व कार्यकर्त्यांकडनं त्यांना त्यांच्या यापेक्षा उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी मनपूर्वक आज आम्ही तर नेहमीच आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी असतात, पण आज भरभरून पनवेलकरांनीही दिल्या। आज सातत्याने गेली 17 वर्ष या पनवेल विधानसभेचं नेतृत्व माननीय आमदार साहेब करत आलेले आहेत। त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचं सरकार मोठ्या संख्येने, मोठ्या ताकदीनं या पनवेल महानगरपालिकेत बसलेलं आहे।
लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या हितासाठी त्याने अनेक प्रकल्प राबवलेले आपण बघत आलेलो आहोत. या इथे पनवेलचं उदाहरण देईन की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आपण या इथे उभं राहिलेलं बघितलंय. आज वडाळे तलावासारखा देखणा तलाव जो संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध झालाय तो इथे उभा राहिलेला आहे. आणि आज आपण ह्या ज्या इथे कार्यक्रम घडला ते वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह या इथे आपण उभं राहिलेलं बघितलंय. त्यामुळे पनवेलकरांच्या हितासाठी सातत्याने आम्ही नेहमीच दक्ष राहू. आज आरोग्य विषयक असतील, पाणी विषयक असतील आणि त्यांच्या रस्ते विषयक असतील, या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहोत.